हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसापासून म्हणजे 3 दिवस का 4 दिवस झाले माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे रेसिपी आपल्या चॅनलवर नवीन आलेली नाही. तर आज मी बनवलेली आहे मस्त चटपटीत अशी आणि टेस्टी टोमॅटोची चटणी. ही चटणी आहे ना खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 असे टोमॅटो घेतलेले आहेत. जरा जास्तीच आहेत, 6-7 असतील, पण ते धुवून घेतलेले आहेत. मी वापरणार आहे फक्त 3 ते 4च. स्वच्छ आहे ना असे धुवून घ्यायचे. धुवून झाल्याच्या नंतर आहे ना बारीक बारीक कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे कट करते त्याप्रकारे तुम्ही कट करा. लांब लांब कट नाही करायचे, कारण ते जे वरचं आहे ना साल असतं ना त्याचं ते साईडला निघतं आणि लांब लांब होतात. त्यामुळे असे गोल गोलच कट करायचे, म्हणजे असे चौकोनी टाईपमध्ये. हे बघा अशा प्रकारे सर्व मी कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता लाल टोमॅटो घ्यायचे आणि त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवायची एक. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, त्यानंतर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. दोन्ही छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान तडतडला की यामध्ये आहे ना सर्व चिरलेले टोमॅटो टाकून द्यायचे. टोमॅटो व्यवस्थित आहे ना मिक्स करून घ्यायचे. असे व्यवस्थित आहे ना टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना यामध्ये आपण आता सर्व मसाले वगैरे ॲड करूया. इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते, थोडीशी हळद ॲड करायची, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि थोडासा कांदा मसाला टाकायचा 1 ते 1.5 चमचा. लाल तिखट आणि कांदा मसाला तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आता झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा आणि व्यवस्थित असं आहे ना शिजून घ्यायचे टोमॅटो. आता 5 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया. अजून थोडा वेळ लागेल. सर्व आहे ना टोमॅटो असे मिक्स झालेले नाही आहेत, म्हणजे मऊ झालेले नाहीत. त्यासाठी आता इथे आहे ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा. हे खूप महत्त्वाचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे आहे ना खूप छान टेस्ट येते टोमॅटोच्या चटणीला. खूप म्हणजे खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. टोमॅटोची चटणी आहे ना तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत गरमागरम भात वगैरे असेल ना तर एकदम भारी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. तर हे टाकून झाल्याच्या नंतर परत गॅसवर झाकण ठेवायचं आणि आहे ना परत आहे ना शिजवून घ्यायचं. आता थोडंसं माझं लक्ष नव्हतं, त्यामुळे आहे ना जरा थोडंसं खाली लागतच होतं. तेवढ्यात मी बघितलं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. परत एक आता 2 मिनिटं ठेवूया तेल सुटेपर्यंत. आताच बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला. मस्त अशी टोमॅटोची चटणी झालेली आहे. टोमॅटो पण पूर्ण गाळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.